आगा आग म्हशी 5वी नापास कुटनेशी। 5वीत नापास होऊन शाळेला जय महाराष्ट्र करणं हा काही गुन्हा नाही। अशा आडावचोट माणसानं आमदार होणं हा देखील गुन्हा नाही। किंबहुना आपल्या संसदीय लोकशाहीनं लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला निवडणूक लढण्याचा जन्मसिद्ध अधिकार दिलेलाच आहे। त्यामुळे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर 5वी नापास आहेत की 7वीतून शाळा सोडून म्हशी वळायला लागले याच्याशी आम्हालाच काय कोणालाच काही देणं घेणं असण्याचं अजिबात कारण नाही। लक्ष्मणराव बांगर या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पोटी संतोष नामे नरपुंगवाचा जन्म वांजरवाडी या गावात झाला। दिवस होता 14 जून 1980। या दिवशी हे अवलक्षणी बाळ जन्माला आलं। नाव संतोष, पण वागण्या बोलण्यात सगळाच असंतोष। बापानं शाळेत घातलं, पण पोराला शाळेपेक्षा म्हशींचा लळा। घरी 2-3 म्हशी होत्या। संतोषला शाळेच्या घंटेपेक्षा म्हशीच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज लुभवायचा। शाळेतल्या काळ्या फळ्यापेक्षा म्हशींची काळी कुळकुळीत भादरलेली चिकनी चोपडी तुकतुकीत पाट आवडायची। दप्तरातल्या पाटीपेक्षा शेणाच्या पाटीत त्याचा जीव रमायचा। शाळेतल्या गमभनपेक्षा गाभण म्हशी माग हम्मा हम्मा करत हुंदडायला मजा यायची। त्या काळी शेंगदाण्याची पेंड मिळायची बघा, खपरी पेंड म्हणायचं तिला। ही बापाची पेंड, त्यामुळे म्हशीसोबत संतोष देखील ही खपरी पेंड आवडीने खायचा। अशात शाळा सुटलीच सकाळी उठून जोर बैठका काढायच्या, दिवसभर म्हशी वळायच्या, सांज सकाळ धारा काढायच्या, उकड्याच्या घरी रतीब घालायचं आणि 4-5 भाकरींचा मुर्दा पाडून डाराडूर घोरत उतानं पडायचं। असा दिनक्रम मस्त चाललं होतं की नाही। घरची थोडीफार शेती होती, मस्त भागलं असतं। पण जशा दाढी मिशा फुटल्या तशा संतोषच्या डोसक्यात महिषासूर वाढू लागला। अंगात ताकद आणि रग आलीच होती। ह्यो म्हशींचा धंदा किती दिवस करायचा, किती दिवस शेणामुतात लोळायचं, काय करावं। रेड्यामुखी सुद्धा वेद प्रसवतात ही आपली परंपरा। मग संतोषच्या मनात श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा फळली व्याली असेल तर त्यात काय नवं। ठरलं मटका। हनुमानाला लहानपणी सूर्य दिसला होता, या बजरंगी भाईजानला मटका दिसला। 9 आकड्यांचा खेळ, ओपन आणि क्लोज, एकदम सोपं गणित। मास्तर पोरांना गणित शिकवतात, या पोरानं मास्तरांनाच गणित शिकवलं। म्हणजे बाकीही होतेच, पण मास्तर